ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमा श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा। तर आजच्या या आपल्या तुका म्हणे या शृंखलेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण अनेक अभंग घेतलेत आणि तुम्ही जे नियमित श्रोते आहात तर त्यामध्ये कदाचित एखादा अभंग त्याची पुनरावृत्ती होऊ शकते किंवा तो परत घेतला जाऊ शकतो, कारण की आपल्या या शृंखलेचे वक्ते वेगवेगळे आहेत. म्हणून तोच अभंग परत कोणीतरी घेऊ शकतो. तर त्यामुळे अभंग तरी 4,500 असले तरी असं होऊ शकतं. पण असं मला वाटतं की आजचा जो अभंग आहे तो घेतलेला नसावा. तर भगवंत आजची आपली जी संकल्पना आहे, तुकाराम महाराज अ, म्हणजे तुकाराम महाराजांना अनेक ठिकाणी भगवंत कसे दयाळू आहेत हे सांगितलं आहे. आणि दुसरं काय सांगितलेलं आहे की भगवंत हे कसे आपल्याला संरक्षण देतात, आपलं रक्षण कसं करतात, हे तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगातून आहे. आणि त्यांनी कोणाकोणाचं रक्षण केलं याचे दृष्टांत पण त्यांनी त्यांच्या अभंगातून दिलेले आहे. म्हणून आपण पाहतो की तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत तर त्यामध्ये तुम्हाला गीता आणि श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये जे दृष्टांत आहेत किंवा या ग्रंथामध्ये ज्या भक्तांचं चरित्र आहे तर तेच चरित्र त्यांच्या अभंगामधून तुम्हाला दिसून येतं. आणि म्हणून जर तुकाराम महाराजाचं मन आपल्याला समजायचं असेल, तुकाराम महाराजांची भावना, तुकाराम महाराजांची भक्ती किंवा तुकाराम महाराजांच्या मनातील जी आतुरता होती ती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर याला इंग्लिशमध्ये आपण मूडही म्हणतो. तर तो त्यांच्या मनाचा कल आपल्याला समजून घ्यायचा असेल तर ते भगवंताच्या बाबतीत त्यांचा जो भाव आहे तो भाव आहे की भगवंत तुम्हीच सर्व काही करता, मी काही करत नाही. म्हणजे जे भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे कर्ताहम इति मन्यते, अहंकार मुळात्मा. तर ज्याच्यामध्ये अहंकार आहे तो मीच करता आहे असं मानतो. पण तुकाराम महाराजांची नम्रता यावरून दिसून येते की ते पूर्ण सर्वस्वी भगवंता तुमच्याशिवाय काही होत नाही किंवा तुम्हीच करता असं त्यांच्या अनेक अभंगातून ते दाखवत आहेत. आणि तुम्हीच रक्षण देता तर तुम्ही कसे दयाळू आहेत
या सर्व गोष्टी त्यांनी त्यांच्या अभंगामधून वारंवार सांगितलेल्या आहेत. आणि आजचा जो आपला अभंग आहे तर त्याच धर्तीवर आपला आजचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये आज आपण पाहणार आहोत की भगवंतचा दयाळूपणा कसा आहे. आणि मग तुकाराम आता आपण सामान्यतः एक अभंग घेतो आणि त्याला जोडून आपण काय करतो की पुराण, रामायण, महाभारत, भागवत याचे संदर्भ देतो. पण आज मी तुम्हाला अ, गाथ्याचा संदर्भ गाथ्यामधूनच देणार आहे. तर आता आपल्याला तुम्हाला स्क्रीन दिसते आहे. तर आजचा जो अभंग आहे आपला, तर तो अभंग तुम्ही ऐकला असेल किंवा वाचलाही असेल. आणि तर या हा जो अभंग आहे तर तुम्हाला सर्वांना दिसत असेल. सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे, प्रेम मिठी पडे वदनासी. तर या सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे. पोवाडा, हं? पोवाडा असा आहे. आणि पवाडे, तर ही जी त्यावेळेसची भाषा आहे 300 वर्षापूर्वीची. तर सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे, जसं भगवंत चे गुणगान. पोवाडे म्हणजे काय? पोवाडा म्हणजे काय असतं की एखाद्या व्यक्तीची गाथा किंवा एखाद्या व्यक्तीच्या कार्याचं गुणगान किंवा त्याच्या सौंदर्याचं तिच्या. पोवाडा हा जो शब्द आहे, पोवाडा वीर त्याच्या शौर्याचं जे गुणगान केलं जातं. तर तसं भगवंताचं शौर्य आहे. कारण की ते पवाडे हा शब्द का वापरला, तर भगवंत हे रक्षक आहेत, शूरवीर आहेत, हे त्यांना इथे सांगायचं आहे. म्हणून तुकाराम महाराज इथे पवाडे हा शब्द वापरला. नाही तर दुसरा शब्द त्यांनी वापरला असता. सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे. तर सुख वाटतं, आनंद होतो, समाधान वाटतं भगवंताचे गुणगान केल्यानंतर. आणि काय होतं? प्रेम मिठी पडे वदनासी. आणि वदन म्हणजे मुख. हे मुख जे आहे आपलं, यामध्ये काय होतं? मिठी पडणे म्हणजे आलिंगन देणे किंवा प्रेमाचं भरतं येणे. तर तसं आपलं जे मुख आहे, तोंड आहे, ते प्रेमानं भरून येतं जेव्हा आपण भगवंताचं नाव घेतो, भगवंताची पोवाडे गातो असं हे म्हणतायत. आणि मग आता ते सांगायला सुरुवात करतायत की तुम्ही कसे रक्षण करता. व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी, आला दुराचारी पार दितो. हे ध्रुपद आहे. व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी, आला दुराचारी पार दितो. वृक्षाची या माथा सोडिला ससाना, धनुष्यासी बाण लावी इले. पे काळी तुझ पक्षी आठविती, धावेगा श्रीपती माय बापा. उडोनिया जाता ससाना मारिल, बैसता विंधीर पार दितो. ऐकुनिया धावा तया पक्षियांचा, धरिला सर्पाचा वेश वेगे. डंकोनी पारदी भूमीशी पाडिला, बाण तो लागला ससाण्यासी. ऐसा तू कृपालू आपलिया दासा, होशील कोवसा संकटीसा. तुका म्हणे तुझी कीर्ती त्रिभुवना, वेदाची आव्हाने वर्णवेना. तर तुकाराम महाराज इथे स्पष्ट सांगतायत की अहो, वेदाची जी वाणी आहे, म्हणजे वेद जे आहेत, वेद तरी काय तुमचं गुणगान करणं ते पण कमी पडतं आहे की एवढे तुमची कीर्ती या त्रिभुवनामध्ये आहे. तर असं त्यांनी ही जी गोष्ट सांगितलेली आहे, तर आपण एक एक वर बघू. तर पहिल्या ओळीमध्ये इथे सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे, प्रेम मिठी पडे वदनासी. म्हणून तुम्ही बघता इथं हे जे तुम्हाला चित्र दिसत आहे, या चित्रामध्ये तुकाराम महाराजांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि पांडुरंगाच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता याच्यावरून तुम्हाला दिसतं की सुख वाटे, किती सुख आनंदात ते आहेत. हं? भक्त आणि भगवंत दोन्हीही. तर असे भाव या पहिल्या ओळीत व्यक्त केलेला आहे.
आणि पोवाडे म्हणजे भगवंताच्या शौर्याचे गुणगान या अभंगातून तुकाराम महाराज करत आहेत. आपल्या जीवनामध्ये अनेक संकट येतात आणि आपल्या जीवनामध्ये संकट आल्यानंतर आपण बऱ्याच वेळेस स्वतःच आपल्या ते संकटाला सामोरं जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपण या साधू संतांच्या जीवनातून उपदेशातून हे की नाही, तुकाराम महाराज म्हणतात, अं, सहज बोलणे परी उपदेश. तर साधू संत जे असतात तर त्यांच्या सोबत राहणं का, न लगे मुक्ती न संपदा असं जे म्हटलंय, तर सहज बोलणे परी उपदेश म्हणजे आपण बघतो की काही भक्तांच्या सोबत आपण जर राहिलो आणि ते भगवंतावर शरणागत असतील आणि भगवंतावर त्यांची अत्यंतिक श्रद्धा असेल, तर अशा भक्तासोबत राहिलो तर त्यांचं सहज बोलणं आपल्याशी, जे बोलता बोलता जे म्हणजे काही चर्चा केली तर त्याच्यातून आपल्याला उपदेश मिळत असतो. म्हणून या तुकाराम महाराज जे आहेत तर ते आपल्याला हे सांगतायत की हे जे भगवंताचे गुणगान आहेत तर असेच आपल्याला गुणगान केले पाहिजे आणि त्याच्यामुळे ते आपल्याला सर्व संकटातून, तर आपल्या जीवनामध्ये संकट येते तेव्हा आपण नातेवाईक मित्र वगैरे यांचा आश्रय घेतो, परंतु खरं तर तो आपण याचा आश्रय घेतला पाहिजे, भगवंताचा. अं, काल एका मला एक फोन आला होता. नाही, फोन मी उचलला नाही म्हणून मला मेसेज आले 2-3. तर त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की मला मरावं असं वाटतंय, सुसाईड करावीशी अशी वाटते. तर जे त्यांनी केलं होतं त्यांना मी फोन लावला आणि सांगितलं की जीवनामध्ये सर्वांच्याच संकट येतात, पण आपण नातेवाईक मित्र यांच्याकडून मदत घेऊन चालत नाही. तर आपण काय केलं पाहिजे, आपण भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे. तर इथे भगवंताचा आश्रय आपल्याला तर बुद्धी दिलेली आहे, पण या अभंगामध्ये आश्रय जो घेतलेला आहे तर त्याला पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. पक्षाचा दृष्टांत तुकाराम महाराज देत आहेत आणि ते सांगतायत, व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी, आला दुराचारी पारधी तो. तर शिकारी पारधी तुम्हाला जर माहित असेल तर एक जमात आहे पारधी, आणि ते जंगलामध्ये शेतामध्ये फिरतात आणि ते शिकारी करत असतात, पक्षी मारणे वगैरे वगैरे करत असतात ते. तर तसं इथे सांगितलं की हा जो शिकारी आहे, व्याध आहे, पारधी आहे, तो आला आणि त्यांनी काय केलं, ते पाहिले त्या वृक्षावर आणि ते पाहिल्यानंतर त्यांनी काय केलं तर दुसऱ्या पंक्तीमध्ये त्यांनी सांगितलंय, हं? तर वृक्षाच्या माथा सोडिला ससाना, धनुष्यासी बाणा लावी गेले. तर ससाना एक प्रकारचा पक्षी आहे आणि हा काय करतो ससाना, उंच आकाशी जातो, घारीसारखा असतो तो, आणि जे दुसरे पक्षी आहेत त्यांचे तो काय करत असतो, डोळे फोडत असतो. हं? आणि त्यांना खाऊन घेतो, मारत असतो. तर हा पक्षी, या पक्षाला, हा जो शिकारी आहे या पक्षाला पालन करत असतो तो, या पक्षाचं. आणि तो काय करतो, ज्यावेळेस त्याला दुसरे पक्षी पकडायचे असतात तर तो त्या पक्षाला नेतो, या ससाण्याला, आणि जिथे त्याचं ते पक्षी आहे तिथे वर सोडतो त्याला. आणि तो आता इथे वृक्षाची या माथा सोडीला ससाना, मग तो ससाना पक्षी आहे तर तो झाडावर बसत नाही, तर तो हवेत असं तरंगत असतो, म्हणजे एकाच ठिकाणी बराच वेळ राहू शकतो तो हवेत. तो त्याला तो झाडावर सोडतो आणि खालून मग धनुष्यासी बाणा लाविली आणि मग बाणा लावतो आणि मारतो. मग आता तो जर, त्या पक्षाला भीती काय आहे, वर उडालं तो वरतून ससाना मारतो आणि बसून राहिलं तर खाली बाण मारतो. असं संकट या पक्षावर आलेलं आहे. आता मग या पक्षावर हे संकट आल्यानंतर हा पक्षी काय करतो, तर हा जो पक्षी आहे तो त्यावेळी, तै काली तुझ पक्षी आठविती, धावे गा श्रीपती माय बापा, ओढोनिया जाता ससाना मारिल, बैसता विंधीर पार दितो. आता हा पक्षी भगवंताचा धावा करतोय, कारण की त्या पक्षानं याचा विचार नाही केला की आपण इकडं उडून जावं तिकडं उडून जावं, या फांदीवर पानामध्ये लपून बसावं किंवा त्या खोडामध्ये लपून बसावं, असा काहीही विचार न करता त्यांनी काय केलेलं आहे,
तर त्यांनी भगवंताचा धावा सुरू केलेला आहे. मरू किंवा वाचू याच्याशी त्याला काहीही घेणं देणं नाहीये. तर त्याची निस्सीम श्रद्धा भगवंतावर असल्यामुळे त्यांनी भगवंताचं स्मरण केलेलं आहे, भगवंताचा धावा केलेला आहे. आणि मग तो धावा केला असताना भगवंत तिथे प्रकट होतात. तर या ठिकाणी तये काळी तुझं पक्षी आठविती, तर ते अशा संकटाच्या काळात पक्षाचं उदाहरण दिलंय त्यांनी. आठवण भगवंताची केली. म्हणून आपल्याही जीवनामध्ये आपल्याला संकटाच्या काळात भगवंत आठवतात का? जसं आपण चालताना, बोलताना किंवा ठेच लागली असताना किंवा हाताला सुई टोचली असताना किंवा हात कापला असताना बरेच जण आई ग, बापरे असे शब्द, उद्गार ते काढत असतात. परंतु हरे कृष्णामध्ये जे भक्त जुने आहेत किंवा बऱ्याच काळापासून ते जप करतायत, तर ते भक्त आई ग किंवा बापरे हे शब्द सहसा वापरत नाहीत. तर काही हरिबोल म्हणतात आणि काही हरे कृष्ण म्हणतात. तर कारण की त्यांना ते वलन पडलेले, पडले वलन सकल इंद्रिय भाव तो निळा. एक भाव, कृष्ण कॉन्शियसनेस, कृष्णमय चेतना, कृष्ण भावना भावित जीवन त्यांचं झालं असल्यामुळे त्यांच्या मुखातून काय येतं, नामच येतं. तर तसं हा पक्षी जो आहे त्याला आठवण भगवंताची येते. म्हणून आपण पण काय केलं पाहिजे, संकटाच्या काळी भगवंताची आठवण केली पाहिजे. धाव गा श्रीपती माये बापा. तर त्या संकटाच्या काळात आपले माय, आपल्याला माहित आहे की माय आणि बाप, माय म्हणजे मदर, आई, आणि बापा म्हणजे फादर किंवा वडील, पिता. तर यांचाच आठवण आपल्याला संकटामध्ये येते. जसं आता मी बोललो आई ग आणि बापरे. तर म्हणून इथं त्यांनी श्रीपती धावे गा श्रीपती माय बापा, तूच आमचा कोण आहेस, दोन्ही पण आहेस, आई पण आहे आणि बाप पण आहेस. म्हणून तू आता धाव, तुझ्याशिवाय कोण नाही. म्हणून आपण द्रौपदीचं उदाहरण पाहिलं, सर्वजण जवळ असतानाही, आणि उत्तराचंही उदाहरण पाहिलं, सर्वजण जवळ असताना तिने धावा कोणाचा केला, त्या पांडुरंगाचा म्हणजे कृष्णाचा धावा केला. कारण तिला माहित होतं की हे सगळे जे असले तरीही मला त्या संकटातून वाचू शकत नाही. मग इथे म्हणतात उडून या जाता ससाना मारील, आणि जर मी उडून गेलो तर तो वर असलेला ससाना मारणार आहे, आणि बैसता विंधीला पारदी, आणि बसल्यामुळे तो पारधी जो आहे शिकारी तो बाणानं मारेल मला. तर असं इथं त्या पक्षाचं भाव व्यक्त केलेला आहे. आणि मग त्यानंतर ऐकुनिया धावा तया पक्षी यांचा, धैला सर्पाचा वेस वेगी. आणि त्या पांडुरंगानं मग काय केलेले, तर त्या पांडुरंगानं तुम्हाला मागच्या याच्यामध्ये दिसतंय बघा, मागच्या चित्रामध्ये दिसतं तुम्हाला, तो प्रार्थना करतोय तिथे पांडुरंग प्रकट झालेत त्याला दिसत आहेत. आणि मग इथे या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय ऐकोनिया धावा तया पक्षियांचा, धरिला सर्पाचा वेस वेगी. आणि वेगे म्हणजे थोडाही विलंब न करता, कारण की आता हा वरती ससन असल्यामुळे आणि खाली हा शिकारी असल्यामुळे तो कशाला वेळ घालेल, आता तो बाण मारणार. म्हणून तेवढ्यात भगवंत तिथे प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यावर त्यांनी काय केलं, म्हणजे कुठल्या रूपात प्रकट झाले ते, तर ते सर्प रूपात प्रकट झाले. आणि त्यांनी काय केलं, त्या जो शिकारी आहे तर त्या शिकाऱ्याचा चावा घेतला. ऐकुनिया धावा तया पक्षी यांचा, धरिला सर्पाचा वेस वेगी. वेगी म्हणजे स्पीड मध्ये, त्याला वेळच लागली नाही यांनी. आणि मग त्या ज्या वेळेस त्या सर्पाचा शिकाऱ्याला साप चावला, त्यावेळेस काय झालं की त्याचा नजर, त्याचा बाण चुकला, जो नेम त्यांनी धरला होता, जो निशाणा त्याचा होता, जो तो त्या पक्ष्यांना मारणार होता, तर त्या पक्षाऐवजी तो कोणाला लागला, तो बाण त्या ससाण्याला लागला. कारण त्याचा नेम चुकला आणि तो ससाना बाण लागल्यावर ससानाही खाली पडला आणि हा शिकारीही खाली पडला आणि पक्षी वाचले, असं इथे सांगितलेलं आहे. म्हणून डंकोनी पारदी भूमिसी पाडिला. आणि या भगवंतानं काय केलं की नुसतं
सापाचं हे नाही केलं, डंकोने म्हणजे काय केलं, डंक घेतला, चावा घेतला त्याचा आणि त्याला भूमीवर पाडलं. कोणाला? त्या शिकाऱ्याला. डंकोनी पारधी भूमीसी पाडिला. आणि मग तो त्याला चावा घेतल्यामुळे तो भूमीवर पडला. बाण तो लागला ससाण्यासी. आणि म्हणून त्याचा नियम चुकला आणि त्या ससाण्याला तो बाण लागला. आणि मग तो ससाला याच्यामुळे हे पक्षी वाचले गेले. तर मग तो म्हणतात, ऐसा तू कृपाळू आपलिया दासा, होशील कोवसा संकटीचा. तुका म्हणे तुझी कीर्ती त्रिभुवना, वेदाची आव्हाने. तर काय झालं? वर्णवेना. तर इथे त्यांनी सांगितलं की ऐसा तू कृपाळू आपली दासा. भगवंत, इथे आता तुमच्या मनात प्रश्न येईल की भगवंत असं म्हणतात की आपली दासा. हं? भक्त कोणासाठी? तर जे त्यांचा दास आहे भगवंताचा, किंवा जे भक्त आहे, तर त्यांचेच त्यांच्यावरच कृपा करतात. आता इथे उदाहरण काय दिले पक्षाचं. पक्षी भक्त आहे का? नाहीये. आणि तो त्यांचा दास आहे का? नाहीये. तरीही त्याच्यावर त्यांनी कृपा केली. तर या भाव असा आहे की प्रत्येक जण जो आहे, तर एक मिनिट. हा, हरे कृष्ण प्रभू. हाँ, क्लास चल रही है, वो तू का मने इनका तो सिनेमा प्रो का। हाँ ठीक। हाँ करता हूँ। तो हा जो ऐसा तू कृपालो आपल्या दासा, तर आपल्या दासावर तू कृपा करतोस असं त्यांनी सांगितलं. होशील कोवस संकटीचा. आणि मग या संकटाच्या काळामध्ये तू काय होशील? आमचा रक्षक होशील असं त्यांनी सांगितलं. तुकाराम म्हणा, तुका म्हणे तुझी कीर्ती त्रिभुवना. तर भगवंताची कीर्ती इथेच नाहीये, तर त्रिभुवनामध्ये. त्रिभुवनामध्ये कशी आहे? तर आपण पाहतो की भगवंत संकटाच्या काळामध्ये असं नाही की फक्त भक्तांनाच आश्रय देतात किंवा भक्तांचंच रक्षण करतात. तर तुम्ही अ, याला पाहिलं की हे जे देवदेवत आहेत, इंद्र वगैरे, त्यांना जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा ते भगवंताचाच धावा करतात आणि भगवंत त्यांच्या मदतीला जातात. आणि या भूतलावर जेवढे काही साधू संत आहेत, तर त्यांचंही रक्षण हे भगवंत वेगवेगळे अवतार धारण करून, आणि जेव्हा जेव्हा भक्त त्यांना बोलवतात तेव्हा ते येऊन त्यांचं रक्षण करतात. आणि तसंच आसुरही, बली महाराज जरी असुर कुळातले होते, बिभीषण पाताळातला राहणारे हे लोक, बली महाराज वगैरे, तर नागलोकामध्ये त्यांच्यावरही जेव्हा संकट येतं, तर त्यावेळेस काय की त्यावेळेस भगवंत त्यांचा आश्रय होतात, भगवंत त्यांना सहारा देतात, भगवंत त्यांचं रक्षण करतात. तर असे ते कृपाळू आहेत. म्हणून तुका म्हणे तुझी कीर्ती त्रिभुवना. तर तुका म्हणे तुझी कीर्ती त्रिभुवना, वेदाची आव्हानी वर्णवेना. म्हणून हे जे वेद आहेत, तर वेदामध्ये जे सांगितलेलं आहे ते मोजकच आहे. कारण की भगवंताचे अनंत अवतार होतात आणि अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, अनेक लीला चालतात. आणि म्हणून भगवंत कधी असुर कुळांमध्ये त्यांचा संहार करतात, तर कधी त्यांना मदत करतात, कधी स्वर्गामध्ये देवी देवतांना मदत करतात, तर कधी या भूतलावर, तर कधी कधी अशा पशुयोनीमध्ये जे असतात, जसं गजेंद्र आहे, आणि हे आता या पक्षाचं वर्णन आपण ऐकलं, तर अशा प्रकारे भगवंत हे दयाळू आहेत. आणि म्हणून नरसिंह पुराणामध्ये एक श्लोक आहे, आपदाम अपहरतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. तर सर्व संकटाचे हरण करणाऱ्या आणि सर्व सुख संपत्ती देणाऱ्या, जगाला प्रिय असलेल्या प्रभू श्रीरामाला मी वारंवार नमस्कार करतो, असं इथे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर कारण का? की सर्व संकटाचे हरण करणाऱ्या
आणि सर्व सुख संपत्ती देणाऱ्या आणि जगाला प्रिय असलेल्या प्रभूला. तर जगाला प्रिय म्हणजे सर्व जगाला भगवंत प्रिय आहेत, परंतु पशु जे आहेत, पशु आसुर स्वभावाचे पशु, म्हणजे तो द्विपाद असो की कोणी असो, त्यांना भगवंतच कळत नाहीत, त्यांची मतीच नाहीये, तर त्यांना काय. परंतु सर्व संकटाचे, म्हणून आपल्या कुठल्याही संकटाच्या काळात तर आपण भगवंताचा धावा केला पाहिजे, असं या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग या अभंगाचंच पुढे समाधान करताना कोणाकोणावर हे केलं, कृपा केली, तर हे सांगत असताना दुसरा एक अभंग आहे. आणि त्याच्यामुळे म्हणतात की बाबा तुम्ही असं नाही की केवळ या पक्षावर, कुठल्या या पक्षावर तुम्ही कृपा केली, तर तुम्ही कृपा कोण केली. मागे शरणागत तारिले बहुत, मनती दीननाथ तुझ देवा. आणि असं नाही की आताच तू अनेक शरणागत जे आहेत तारिले बहुत, मनती दीननाथ तुझ देवा. म्हणून भगवंताचं नाव एक काय आहे, दीनानाथ. हं? तर दीना, दीनांचा, गरिबांचा नाथ तो आहेस. आणि तो अनेक शरणागतांना तू काय केलेलं आहे, तारला आहे. तर कोण आहेत ते. पाहिले अपराध नाही याती कुल, आणि तू कोणाचा अपराध पण पाहिला नाही. आणि याती म्हणजे जाती, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या कुलातला आहे, हे नाही पाहिलं. पाहिले अपराध नाही याती कुल, ताईला जामेल गणिका बिल्ली. आता तारीला अजामिळ, अजामिळ हा म्हणजे त्यांनी सर्व सदाचार धर्म सोडला होता आणि पापामध्ये रत होता. तर त्या अजामिळालाही तुम्ही एकदा तुमचं नाव घेतल्यामुळे तुम्ही काय केलं, त्याचं उद्धार केला. त्याचा तारणहार झाला. त्यांनी त्याच्या मुलाचं नाव घेतलं नारायण. अशा परिस्थितीत तुम्ही त्याला तारलं. गणिका, गणिका म्हणजे वेश्या. तर आपल्या पंढरपूरचं उदाहरण तुम्हाला आहे. तुम्ही जर पंढरपूरच्या दर्शनाला गेला असाल तर तिथे एक कानोपात्राचा वृक्ष आहे. आता तो वाळला आहे. आम्ही लहान जात होतो त्यावेळेस तो ओला होता. परंतु तो कानोपात्राचा वृक्ष म्हणजे तिथूनच मंगळवेढे नावाचं गाव आहे. आणि कानोपात्राची आई ही वेश्या होती. आणि मग ती कानोपात्रा पण जेव्हा तरुण झाली, तर तो मुस्लिमाचा जो तिकडचा सरदार होता, तेव्हा त्या भागाचा जो राजा होता, जमीनदार काय त्याला म्हणतात, त्यांनी तो तिकडे वेश्याकडे गेला असताना त्याची नजर हिच्यावर पडली. आणि त्या कानोपात्रेचं आतोनात प्रेम भगवंतावर होतं, विठ्ठलावर होतं, आणि ती सतत भगवंताचं भजन करत होती. आणि तिची आई पण तिला मदत करत होती. ती कधी घराच्या बाहेर निघत नव्हती. ती आहे असं कोणाला वाटत नव्हतं, कारण की पूर्वी हे जे जे पूर्वीची प्रथा जी एवढी विचित्र होती. एकतर लवकर वयात लग्न व्हायचे आणि वेश्या म्हटलं की त्यांना सगळे लोक येऊन त्रास द्यायचे. त्यावेळेस काही एवढं संरक्षण वगैरे राजाचं होतं, राजा कठोर असेल तर. पण मुघलांच्या काळामध्ये स्त्रीला सामान्यतः संरक्षण नव्हतंच. स्त्री आणि जे गरीब लोक मजूर येतात त्यांचे फार हाल असायचे, अगदी ते तडपून तडपून मारायचे. तर अशा काळामध्ये ज्यावेळेस ही गणिका जी आहे कानोपात्रा, तिला म- तिच्या मागे तो लागला आणि तिथून पळत निघाली. आता तिच्याकडं मंगळवेढा ते पंढरपूर अंतर तुम्हाला माहिती आहे. आणि तिथून ती पळत निघाली आणि तेवढ्या पळत पळत ती पांडुरंगाकडे आली. ती कोणाकडेही गेली नाही दुसऱ्या, आणि ती पांडुरंगाकडे आली. आणि पांडुरंगाच्या पंढरपूरमध्ये येऊन पांडुरंगाच्या चरणावर तिनं डोकं ठेवलं. आणि ती म्हणाली की पांडुरंगा, तूच मला आता वाचू शकतो, मला या जगात राहायचंच नाही, कारण ही जग एवढं विचित्र असेल तर. आणि ती तरुण 16 वर्षाची कानोपात्रा, तर मग ज्यावेळेस तिथे भगवंताच्या चरणावर तिनं डोकं ठेवलं, तर भगवंताकडे आता पर्याय नव्हता. म्हणून भगवंतानं तिचं काय केलं, प्राणच काढून घेतला. आणि म्हणून तो जो मर्तदेह आहे त्या देहाचं तिथे समाधी दिली. आणि म्हणून आजही तिथे कानोपात्राचा तो वृक्ष पण आहे आणि तिचं छोटंसं मंदिर पण आहे पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या कॅम्पसमध्ये. तर असं म्हणून ते म्हणजे तारीला ज्या मेळ गणिका, तर ही गणिका तारीने. आणि भिल्ली, भिल्ली म्हणजे कोण, शबरी. शबरीचे बोरं भगवंतांनी खाल्ले. तर
शबरी आतुर होऊन बसली होती की कोण भगवंत येणार आहेत गौतम ऋषीच्या तिथे, की त्यांनी तिला म्हटले होते की भगवंताची तुझ्यावर कृपा होईल, आणि तिच्यावरही त्यांनी कृपा केली. दासी ते भगवंत आहेत. आणखी पुढे त्यांनी म्हटलं, आढळपदी बाल बैसविला ध्रुव. तर ध्रुव म्हणजे इथं ध्रुव आहे. तर आढळपद की हा जो 5 वर्षाचा बालक होता, आणि त्याची चेतना किंवा त्याची इच्छा जी होती, तर फार काहीशी विकसित झालेली नव्हती. आणि त्याची जी इच्छा होती ती काही खूप चांगली नव्हती. त्याला राज्य पाहिजे होतं, भौतिक इच्छा होती. आणि अशा भौतिक इच्छामध्येही, भौतिक गोष्टीमध्येही भगवंतानं त्याच्याकडे त्या रूपानं न पाहता काय केलं, की ज्यावेळेस तो तपश्चर्या करत होता तरीही भगवंत प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर त्याला भौतिक ऐश्वर्य तर दिलंच दिलं. हं? तर भौतिक ऐश्वर्याचं का, ते याच्या अगोदरच ते अभंग पाहिला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की काय म्हटलं, तर तू जे भगवंत आहे, तर याच्यामध्ये या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे की सुख संपत्ती, जो श्लोक आलेला आहे नरसिंह पुराणातला, त्यामध्ये संकटाचे हरण करणाऱ्या आणि सर्व सुख संपत्ती देणाऱ्या. तर इथे त्यांनी काय केलं की ध्रुव महाराजांना आढळपद दिलं आणि सुख संपत्ती पण दिली. तर अशा प्रकारे त्यांनी या याच्यावर हे केलेलं आहे. अं, आपल्या इथे त्यांनी तो दृष्टांत दिलेला आहे की ध्रुव महाराजांना तुम्ही दिलं, म्हणजे भौतिक इच्छाने जरी कोणी भगवंताकडे गेलं आणि भगवंताच्या शरणागत झालं, तरी भगवंत त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाहीत. सिरेसाग क्षीराचा सागरू उपमन्य. तर आता उपमन्यूचा उद्धार जो केला, तर ते त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे इथे. आणि पुढे सांगितलेलं आहे, गजेंद्र पशु नाडियले जलचरे. तर गजेंद्र पशु म्हणजे गजेंद्र हे कोण होता? पशु होता, हत्ती होता. नाडियेले जलचरे. जलचर म्हणजे इथे त्यांना मगर म्हणायची, तर जलचरच आहे मगर पण. तर म्हणून त्यांनी त्याला नाडियेलं म्हणजे काय केलं, युद्धामध्ये त्याला त्रास दिला, युद्धामध्ये खेळून ठेवलं, आणि हजारो वर्षे त्यांचं युद्ध चाललं. आणि त्या ठिकाणी काय केलं, भवसिंधू पार उतरविला. आणि अशा ठिकाणी त्याला भवसिंधू या भौतिक सागरातून तुम्ही त्याचा उद्धार केला आहे की नाही. गजेंद्र मोक्षाचं आपण चित्र पाहिलं, तर विनोदन असू द्या की किंवा टीकात्मक असू द्या किंवा व्यंगात्मक असू द्या, तर त्या गजेंद्राचं जे तुम्ही चित्र पाहिलं, तर काही लोकांनी गजेंद्र मोक्षाचं जे चित्र काढले, तर भगवंत पुढे पळत येतात, त्यांच्या पायात चप्पल वगैरे नाहीये, पुढे भगवंत आहेत आणि मागून गरुड येतोय. तर असं झालं की जेव्हा गजेंद्राने भगवंतांना आवार्त पुकार दिली, त्यावेळेस गजेंद्र भगवंत अगोदर पदात निघाले, आणि मग भगवंत कुठं चालेत म्हणून त्याच्या मागे गरुड आला, असं म्हटलं जातं. तर एवढ्या आतुरतेनं भगवंत आपल्या गजेंद्राचं रक्षण करण्यासाठी आले होते. आणि काही जण म्हणतात, तर आपल्या म्हणजे टीकेमध्ये तर कुठे असेल एखाद्या दुसऱ्या टीकेमध्ये, पण आपण ज्या टीका वाचतो, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर असू द्या किंवा श्रीधर स्वामी असू द्या किंवा रूप गोस्वामी, त्यांच्या टीकेमध्ये तसं तर नाहीये. परंतु अनेक 9-10 टीका दुसऱ्या पण आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे काही अनुवादामध्ये तर दिसतं की ते म्हणतात की हा गजेंद्र जो आहे, तर गजेंद्रने विचारलं की भगवंता, मी तुमचा धावा केला आणि मी तुम्हाला तुमचं रक्षण मागितलं, तुमचं संरक्षण मागितलं, आणि तुम्ही उद्धार मात्र त्या नकराचा म्हणजे त्या मकराचा, मगरीचा तुम्ही उद्धार अगोदर केला, कारण त्यांनी त्यांचं सुदर्शन सोडलं आणि मगरीला उडवलं अगोदर. आणि मगरी त्या याच्यातून तो हुहू नावाचा गंधर्व होता, तर तो गंधर्व प्रकट झाला आणि तो त्याच्या धामाला गेला. तर त्याचा म्हणून मग ते म्हणतात, तसं का केलं तुम्ही? तर तो एक भाव प्रकट करत असताना भावाच्या विश्वामध्ये ते म्हणतात की त्या गजेंद्रा, तू भक्त आहेस, आणि भक्ताचे चरण कोणी धरले होते? त्या होऊ नावाच्या गंधर्वानं. म्हणून जो कोणी त्याच्या हातात भक्ताचे घे. चरण धरतो, तर मग त्याचा उद्धार
अगोदर होतो. म्हणून त्या मगरीचा उद्धार अगोदर झाला आणि तू माझे चरण धरले, म्हणजे शरणागत हा गजेंद्र भगवंताला झाला, त्याच्यानंतर त्याचा उद्धार झाला. तर हा एक भावविश्व आहे. तर पण भगवंत कृपाळू आहेत. त्याच्यानंतर प्रल्हाद अग्नीत राखीला जळात. प्रल्हादाला काय केलं? अग्नीत आणि जळामध्ये राखिलं. विषाचे अमृत तुझ्या नावे, आणि त्या विषाचे अमृत तुझ्या नावे झाले. पांडवा संकट पडता जड भारी, त्याचा तू कैवारी नारायणा. तुका म्हणे तू या अनाथाचा नाथ, एकोणी या मात शरण आलो. तर तुकाराम महाराजांना या याच्यामध्ये सांगितले, मागे शरणागत तारिले बहुत. आता तर आपण सांगितलं तसं, म्हणती दीननाथ तुझ देवा. आणि मग सांगितलं, पाहिले अपराध नाही याती कुल, तारीला अजामेळ गणिका भिल्ली. तर यांनी काय केलं? काहीच पाहिलं नाही. तर काय पाहिलं नाही त्यांनी? अजामेळ, नाही नाही, अजामेळाला उद्धार केला, त्याच्यानंतर गणिकाचा उद्धार केला आणि भिल्लीचे मोर पाहिले. त्याच्यानंतर ध्रुव, गजेंद्राचा उद्धार त्यांनी केला आणि ध्रुवबाला आढळ पद दिलं. त्याच्यानंतर पुढे पांडवा संकट पडता जड भारी, त्याचा तू कैवारी नारायणा. आणि पांडवांच्या जीवनामध्ये आपण पाहिलं की अनेक अनेक संकट आले. तर प्रत्येक संकटाच्या वेळी भगवंतांनी त्यांना मदत केली, तर कैवारी झाले ते त्यांचा. तर कुठे कुठे त्यांचे संकट तर अगदी लहान वयातच, ज्यावेळेस ते भीम लहान होता, खेळतानाच त्याला विषपान केलं, तेव्हा त्यावेळेसही त्याला पाताळ लोकातून आणण्याचं किंवा पाताळापासून परत देण्याचं हे जे श्रीकृष्णानं त्यांना दिलं. त्यानंतर लाक्षागृहामध्ये त्यांना वाचवलं. त्यानंतर त्यांना या ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस, म्हणजे ज्या ज्या वेळेस संकट आले, तर त्या त्या वेळेस त्या भगवान श्रीकृष्णानं, एवढंच नाही तर शेवटी परीक्षितावर जे संकट आलं तेही त्यांचा कैवारी होऊन, त्यांच्या सोबत राहून भगवान श्रीकृष्णानं पांडवाला सहाय्य केलं. तर म्हणून आपल्याला याच्यामधून दिसतं की भगवंत एवढंच नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये सहाय्य करणारे आहेत. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की तुका म्हणे तू या अनाथांचा नाथ, ऐकून या मात शरण आलो. आणि या सर्व अनाथांचा तू नाथ झालास भगवंता, म्हणून हे सगळं मी ऐकलं, कारण ही लीला त्यांनी वाचल्या, आणि म्हणून मी आज तुम्हाला काय झालेलो आहे? शरण आलेलो आहे. तर अशा प्रकारे, आणि प्रल्हादाला अग्नीत जायला, तर अग्नीमध्ये प्रल्हाद आणि प्रल्हाद महाराजाला त्यांनी विष दिलं होतं, त्याच्यामधून रक्षण केलं, पाण्यामध्ये फेकलं होतं त्यामधूनही रक्षण केलं. तर अशा प्रकारे याच्यामध्ये त्यांनी दृष्टांत दिले. तुकाराम महाराजांनी अजयमेळाचा दिला, गणिकाचा दिला, शबरीचा दिला, आणि गजेंद्राचा, आणि प्रल्हाद आणि पांडव यांना कसं सहाय्य केलं हे या अभंगातून त्यांनी सांगितलं. तर अशा प्रकारे आपण हे जे आजचं हे आहे, आजचा आपला जो अभंग होता या पक्षाचा, त्या भगवंतांनी त्याचं कसं रक्षण केलं, कसं ते रक्षण करतात, तर हे तुम्हाला इथून दिसून आलं. अशाच प्रकारचा एक दुसरा अभंग आहे, तो तुम्ही ऐकला असेल, तो हरणाचा आहे. तर अशा प्रकारे आपले भगवंत हे रक्षक आहेत, हे आपण पाहिलं. काही कोणाचा प्रश्न असेल तर आपल्याकडे 3 मिनिटं आहेत, तुम्ही विचारू शकता. हरे कृष्ण. काय आहे कोणाचा प्रश्न? हा, काय प्रश्न आहे? दर शनिवारची लिंक हीच आहे का? हा, मला हीच लिंक आहे, सेम लिंक आहे. पण या लिंकवर मी आज तुमचा क्लास नाही घेऊ शकत ना, किंवा दुसरी, मी इथे या क्लासमध्ये असल्यामुळे दुसरी जरी लिंक क्रिएट केली तर
कसं काय 2 क्लास देता येतील मला एकाच वेळेत? म्हणून आपला जो 6:15 ला क्लास असतो मुलांचा, तर तो शनिवारी या लिंकवर नसतो. शनिवारी आपण दुसरी लिंक घेतो, मग रोजचा क्लास याच लिंकवर असतो. ठीक आहे. आणखी काही कोणाचा प्रश्न आहे? हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभूजी. अभंग पण खूप छान होता आणि तुम्ही त्याचं निरूपण पण खूप छान केलं. प्रभूजी, कधी कधी जसं भगवंतांना आपण मदत मागतो किंवा प्रार्थना करतो, हम्म. पण कधी कधी काही भक्त म्हणतात की दरवेळेस काय भगवंतांना त्रास द्यायचा, आपण नाही का, आपल्या कर्माची फळे काही काही ते आपण स्वतः भोगावेत. आता कसं प्रभूजी या दोन्ही गोष्टींमध्ये आपण समजायचं ते? नाही, भगवंत दयाळू आहेत एकतर, आणि आपण त्यांना आपले माय बापा, या भागात पण तुकाराम महाराज माय बापा म्हणतो. आणि अनेक ठिकाणी आपण तुमेव पिता तुमेव माता असं म्हटलेलं आहे. आणि सगळीकडे आपण महाराष्ट्रामध्ये तर माऊली माऊली म्हणतात हा. तर पांडुरंगाला, तर ज्यावेळेस आई आहे, तर संकटामध्ये असू की आनंदामध्ये असू, अ, मुलाला आईच असते. छोटं संकट असू द्या, मोठं संकट असू द्या, 1-2 रुपयाची गरज असू दे, किंवा मग एखाद्या ऍडमिशन घेण्यासाठी लाख रुपयाची गरज असू दे, मुलं आईचीच कडे जातात, त्यांनाच मागतात. आणि काही असू दे, संसारी नांदाई गेलेली मुलगी जरी असेल, ती कुठल्याही परिस्थितीत आईचाच धावा करते. त्याप्रमाणे लोकांनी काही म्हणू द्या, किंवा लोकांचा भाव काय असू द्या, तत्व एक दोन इश्यू आहेत भक्तीमध्ये. एक आहेत तत्वज्ञानी लोक, त्याला ज्ञानी म्हणतो आपण. आणि दुसरे आहेत कर्मकांडी, आणि भक्त आहेत. तर भक्त हे भावविश्वामध्ये राहतात. आणि म्हणून भक्तांना काही या बाकीच्या गोष्टीचं काही घेणं देणं नसतं. ते पूर्णपणे शरणागत असले, मग ते विचार नाही करत की माझ्या जीवनात काय होतं किंवा भगवंताच्या. जसं गोपी आहेत, तर त्या गोपी निर्लज्ज आहेत. म्हणजे त्यांनी या समाजाची लाज सोडूनच दिली होती. एवढंच नाही की त्यांना सांगितलं, "बाबा, तुमच्या चरणाचे धूळ भगवंताच्या डोक्यात रावले, तुमचं डोकं राहणार आहे, पण ते तुम्ही नरकात जाणार." ते म्हणले, "जाऊ दे." तर हा भाव आहे. तर तसं आहे की आपल्याला कधी कधी लोक म्हणतील, हे ते भगवंताला कशाला त्रास द्यायचा. भगवंताला त्रास नाही, त्या निमित्तानं तरी भगवंताला आपण आठवतो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये छोटं संकट असो, मोठं संकट असो, किंवा काही असो, आपण वारंवार काय केलं पाहिजे, की भगवंताचीच आराधना केली पाहिजे, किंवा भगवंतालाच आळवलं पाहिजे, भगवंताचे गुणगान केले पाहिजे. आणि भगवंताला संकटकाळी बोलवलं पण पाहिजे, सांगितलं पण पाहिजे. तुम्हाला आता आमचा एक ब्रह्मचारी आहे कुंजबेरीला, आम्ही सोबत तेव्हापासून सोबत होतो. आणि तर अक्षरशः तो काय करायचा, मध्ये अल्टरमध्ये गेला, अल्टर बंद झालं की अल्टरमध्ये जाऊन तो बोलायचा, भांडायचा. हं? राधाराणीशी भांडायचा तो. आणि त्या याच्याशी पण भांडायचा, कृष्णाशी, की बघ, मी तुझ्यासाठी सगळं घरदार संसार आईवर सगळं सोडून आलो, आणि मग तो मला असा का म्हटला. एखादा समजा त्याला कोणी मॅनेजर लोकांनी किंवा एखाद्या आणखी भक्ताने त्याला रागवला असेल किंवा काही बोलला असेल, तो मला असं का म्हटला, तू सांग, असं तो म्हणायचा. म्हणजे तसं बोलणं म्हणजे त्याची श्रद्धा जी होती त्या भगवंतावर, ती श्रद्धा बघा. कारण तो दुसऱ्याला भांडण्यापेक्षा भगवंताला, म्हणजे त्याची एवढी श्रद्धा आहे की भगवंत माझं ऐकतात, हं? किंवा ते माझं बरं भलं करतील. तर ते असणं, ती श्रद्धा जोपर्यंत आपली होत नाही, तोपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीसाठी भगवंताकडे जाणार नाही. मग आपण म्हणणार कशाला त्रास द्यायचा. नाही, कारण की आईला कधीच मूल म्हणत नाही की त्रास होतोय की काय. मला तुम्ही बाजारात कधी गेला असाल, तर ते मूल इतकं रडत असतं, ती आई थकून गेली असती बिचारी, मला कडेवरच घे, नाही मला, मी चालणारच नाही. मग त्याला, त्या आईला खरंच त्रास होत असतो, पण आईला त्रास होत असतो का, नाही, तरीही आई घेते. तुम्ही बघा की, म्हणजे आता तुम्ही खेड्यामध्ये आजच्या आईचं वेगळं आलंय. आजचे ते काय बकेट आले तर मुलं ठेवायला, आणि दुसरं ते पोटाला बांधायचं हे पण आलंय. परंतु पूर्वी ते हातात पकडावं लागायचं कडेवर, तर त्या मुलाचा. आणि कधी कधी मोठे मुलं असायचे पूर्वी, म्हणजे मोठे म्हणजे 4-4, 5-5 वर्षाचे होईपर्यंत आईसोबतच मुलं राहायचे. आज एक असं झालंय की ते जन्मलं की त्याला आपण भाड्यानं देऊन टाकतो सांभाळायला. तर त्याच्यामुळे आपल्याला तो अनुभव नाही. तर तो जो आई आणि मुलाचा अनुभव आहे ना, तोच भक्तामधला आणि भगवंतामधला अनुभव आहे, किंवा तोच संबंध आहे. म्हणून त्रास होत नाही, आईलाही त्रास होत नाही, आणि मुलालाही त्याच्यात काही वाटत नाही. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण, खूप छान हरे उत्तर कृष्ण. दिलं.
कोणाच काही प्रश्न आहे का अजून? नाही तर मग थांबूयात आपण इथे. हो, थांबा. हरे कृष्ण. प्रश्न नाही दिसत आहे प्रभूजी कोणाचा, हो आपण थांबवा. थांबूया. हरे कृष्ण. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु कृपासिंधुभ्येव च पतितानां वैष्णवेभ्यो नमो नमः. पावनेभ्यो किती वैष्णववृंदाची जय श्री प्रभुपाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे दंडवत कृष्ण, सर्वजण. दंडवत हरे प्रणाम. कृष्ण. हरे हरे प्रभु माते दंडवत कृष्ण हरे कृष्ण प्रभूजी, प्रभु हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम.